नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। तो व्हिडिओ म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी जी आहे भीम जयंती जेव्हा साजरी केली जात होती, तेव्हा काही जातीवादी लोकांनी जे आहे त्या ठिकाणी भीम जयंती अडविली होती। फक्त भीम जयंती अडविलीच नव्हती, तर त्यासोबत ते म्हणाले होते की तुमची भीम जयंती जर आमच्या एरियातून गेली तर आम्ही तुम्हाला दाखवू, आमच्या एरियाचा इथे जो आहे तो बाटवायचा नाही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य करण्यात आले। आणि त्याचसोबत भीम सैनिकांना जे आहे त्या ठिकाणावरून भीम जयंती वापस न्यायला लावली आणि ते इथपर्यंतच थांबले नाही, तर इथून पुढे तुमची भीम जयंती कधीच आमच्या एरियातून जाणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो दमदाटी देखील त्यांना दिली। परंतु हे सर्व प्रकरण घडत असताना मित्रांनो भीम सैनिकांनी अतिशय संयम व शांततेने त्या ठिकाणावरून माघार घेतली आहे। त्या ठिकाणावरून भीमसैनिक वापस आले। परंतु मित्रांनो भीमसैनिकांनी एक ठरविलं होतं की या लोकांना आपल्याला धडा शिकवायचाच आहे, यांना जे आपण आपल्या तावडीत आल्यानंतर यांना सोडायचं नाही। आणि झालं तसंच मित्रांनो, त्या लोकांना जे आहे चांगलं निब्बर मोक्कार भीमसैनिकांनी धुवून काढलंय। तर नेमकं घडलंय काय, कुठं घडलंय आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। 14 एप्रिल म्हणजे बौद्ध समाजासाठी अतिशय मोठा व महत्त्वाचा सण असतो। त्या दिवशी संपूर्ण जगभरात संपूर्ण ठिकाणी जे आहे भीम जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी केली जाते। भीम जयंती म्हणजे आनंदाचा पर्व असतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड बनविलं जातं। प्रत्येक गल्ली बोळ्यातून प्रत्येक ठिकाणावरून भीम जयंतीची मिरवणूक काढली जाते। ढोल ताशे डीजे अशा अनेक गोष्टी लावल्या जातात। वेगवेगळ्या प्रकारे भीम जयंती साजरी केली जाते। तर त्याचसोबत काही ठिकाणी जे आहे भीम जयंती फक्त 14 एप्रिललाच नाही, तर काही ठिकाणी एप्रिल महिन्यामधल्या कुठल्याही तारखेला साजरी केली जाते। कारण वेगवेगळ्या गावांची जयंती असते, वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक गुंतलेले असतात तर त्यांना सुट्ट्या मिळाव्या, आपण सर्वजण भीम जयंतीला एकत्र येऊन भीम जयंती साजरी करावा, या मागचा उद्देश असतो। असंच मित्रांनो उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये घडलं। त्या ठिकाणी जे आहे भीम जयंती साजरी करण्यासाठी त्यांनी 16 तारीख निवडली। 16 तारखेच्या दिवशी त्यांच्या इकडचे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आलेली लोक, त्यासोबत इतर राज्यांमध्ये त्यांचे गेलेली लोक सर्व एका ठिकाणी जमले। एका ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मोठ्या उत्साहाने भीम जयंती साजरी करायची ठरविली। त्यांनी भीम जयंती साजरी करायची ठरविली आणि त्यानंतर त्यांनी गावातून रॅली मिरवणूक काढली। परंतु मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे, उत्तर प्रदेशमध्ये सरकार राज नाही तर त्या ठिकाणी गुंडा राज चालतं। आणि जेव्हा त्या ठिकाणी भीम जयंती निघाली, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी लोकांनी भीम जयंती अडविली आणि भीम जयंती अडवून त्यांनी सांगितलं की काही झालं तरी आमच्या या गल्लीतून तुमची भीम जयंती जाऊ द्यायची नाही। ही गोष्ट त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील लोकांच्या लक्षामध्ये राहिली आणि त्यांनी थेट त्या ठिकाणावरून भीम जयंती वापस आणली। परंतु त्यानंतर काल परवा जेव्हा त्या लोकांची रॅली निघाली मित्रांनो, त्या लोकांची जी कलश यात्रा होती ती त्यांच्या गल्लीतून जायला निघाली, बौद्ध समाजाच्या किंवा भीम सैनिकांच्या गल्लीतून जायला निघाली, तेव्हा त्यांनी थेट ती कलश यात्रा अडविली। आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा जे आहे भीम सैनिकांनी असं काहीतरी कृत्य केलं असं म्हटलं जात आहे। त्यांनी ती रॅली अडवली आणि रॅली अडविल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी निब्बर मोक्कार धुतला असं देखील काही ठिकाणी बोललं जात आहे। तसे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत असं सांगितलं जात आहे। परंतु ऑफिशियल माहितीनुसार त्या ठिकाणी भीम सैनिकांनी फक्त त्यांना अडविलं आणि अडविल्यानंतर त्यांना जे आहे त्या ठिकाणी जाब विचारला की जर आमची भीम जयंती तुमच्या गल्लीतून जाऊ शकत नाही तर मग तुमचीच रॅली आमच्या गल्लीतून का आम्ही जाऊ द्यायची। आणि भीम सैनिकांनी त्या ठिकाणी कलश यात्रा अडवून ठेवली आणि अडवून ठेवल्यानंतर भीम सैनिकांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कलेक्टर वगैरे सर्वांना जमा केलं। जेव्हा त्या ठिकाणी सर्वजण जमा झाले तेव्हा त्या लोकांना माफी मागायला लावली आणि त्यानंतर त्या ठिकाणावरनं भीम सैनिकांनी आंबेडकरवाद्यांनी त्यांची रॅली जाऊ दिली। तर मित्रांनो जैशाला वैसे म्हणत भीम सैनिकांनी त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं। भीम सैनिकांनी संयमाने त्या ठिकाणी त्यांचा गेम केलाय आणि मोठा विजय त्यांनी त्या ठिकाणी मिळवला। आता येत्या वर्षी भीम सैनिक मोठ्या थाटात त्या ठिकाणी भीम जयंती साजरी करणार आहेत। तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।